हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीची एक अपात्र आणि अनअवेलेबल असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीच्या नंतर बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं, त्या सगळ्या शंकांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो। परंतु डिटेल्समध्ये प्रश्नांची उत्तरं पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, वेगवेगळ्या अभियोग्यताधारकांनी विचारलेली ही प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे विनोद शिंदे सरांचा। त्यांचा असा प्रश्न आहे की 1ली ते 5वीची यादी कधी लागणार आहे। आता साहजिक आहे 9वी ते 12वीची यादी लागलेली आहे। आता पुढचा जो टप्पा असणार आहे तो 1ली ते 5वी नव्हे तर 1ली ते 8वी या वर्गाचा टप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता पाठपुरावा चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रिज कोर्सच्या याचिकेची जी रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे त्याच्यामुळे 1ली ते 8वीची यादी काही दिवसांसाठी का होईना परंतु त्याच्यावरती स्टे आहे। जसंच 1-2 सुनावण्या त्या याचिकेच्या संदर्भामध्ये होतील त्याच्यानंतर न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून 1ली ते 8वीच्या याद्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतील। त्याच्यानंतरचा जर आपण प्रश्न पाहिला अर्चना जाधव मॅम यांचा आहे। त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की सर लॉग इन का होत नाही आहे। तर या ठिकाणी आपण जर का एक गोष्ट मेन्शन केली, विचारात घेतली तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की पवित्र पोर्टल सध्या बंद आहे। म्हणजे कॅन्डिडेटचं जे लॉग इन आहे ते लॉग इन बंद आहे। अगोदर आपल्याला माहिती आहे की 9 ऑगस्टला ज्या याद्या लागल्या होत्या त्या प्रत्येक अभियोग्यताधारकांना आपल्या लॉग इनलाच पाहता आल्या होत्या, परंतु आता तशी फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांची यादी डायरेक्टली पोर्टलवरती वेगळ्या पद्धतीने लावण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कॅन्डिडेटचं जे पर्सनल लॉग इन आहे ते कोणीही लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते अजून चालू झालेलं नाही आहे आणि त्याची आवश्यकता देखील नाही आहे। त्याच्यानंतर GK बावणे यांचा हा प्रश्न आहे की माजी सैनिक भरती 1 वर्ष स्थगिती निर्णय हे खरं आहे का। तर याला अजिबात कोणत्याही प्रकारची जे रेफरन्स आहे ते नाही आहे। न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा फेक न्यूज येताना आपल्याला दिसत आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, आणि ही बातमी देखील या संदर्भामध्ये साफ चुकीची आहे। माजी सैनिकांच्याकरिता 1 वर्ष स्थगिती असं मिळू शकत नाही आहे, कारण आपण ऑलरेडी 9 ऑगस्टच्या नंतर 1 वर्षाची प्रतीक्षा माजी सैनिकांच्या जागांसाठी केली होती। आपल्या सर्वांचं दुर्दैवच म्हणा की ते 1200 जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊ शकलेल्या नाही आहे। त्यासाठी जर का आपण बच्चूभाऊ कडू यांच्याकडे जर का पाठपुरावा केला, त्यांना जर का आपलं म्हणणं या ठिकाणी पटवून दिलं तर त्यांच्या लक्षात येऊ शकेल की माजी सैनिक हे कॅन्डिडेट अवेलेबलच नाही आहेत किंवा माजी सैनिकांच्या कॅन्डिडेट्सनं किंवा ना DED केलेलं नाही आहे किंवा BED ही केलेलं नाही आहे। मग त्या जागा त्यांच्याकरिता किती वर्ष तशाच प्रकारे ठेवायची आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तो जर का आपण बच्चूभाऊंना या ठिकाणी समजावून सांगण्यामध्ये यशस्वी झाला तर त्या 1200 जागा देखील नक्कीच कन्वर्ट होऊ शकतील। परंतु ही जी न्यूज आहे ती पूर्णपणाने फेक आहे जी की तुम्ही प्रश्नामध्ये विचारलेली आहे। त्याच्यानंतर प्रवीण सोळंके सरांचा प्रश्न आहे की धन्यवाद सर, पण मुलाखतीच्या 9 ते 12च्या याद्या कधी लागणार आहे। कोणताही तात्काळ निर्णय घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे आता तरी, एकच विनंती आहे। अगदी बरोबर आहे, 9वी ते 12वीच्या ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या पूर्ण याद्या संपलेल्या आहेत। आता मुलाखतीच्या याद्यांची प्रतीक्षा आहे आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे 9वी ते 12वीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे, जसं की मी तुम्हाला याच्यापूर्वी देखील वारंवार सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे 9वी ते 12वीच्या जर का आपल्याला मुलाखतीच्या याद्या येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको आहे आणि त्या याद्या लागणारच आहेत। फक्त काही दिवस आपल्याला 1ली ते 8वी या वर्गाकरिता प्रतीक्षा करावी लागेल। सचिन मस्के सरांचा प्रश्न आहे MSc BEd मॅथ OBC महिला टेटमध्ये स्कोर आहे 132 मार्क्स, सिलेक्शन कधी होणार आहे। तर जर का आपण पाहिलं OBCचं मेरिट तर मला असं वाटतं की 133 वरती मेरिट OBCचं आहे आणि आपल्याला 132 मार्क्स आहेत। त्याच्यामुळे आपला जे आहे कट ऑफ थोडासा कमी पडतो, म्हणजे 1 मार्काने कमी पडलेला आहे। नेक्स्ट राऊंड जेव्हा केव्हा होईल त्या नेक्स्ट राऊंडमध्ये सर्वात पहिला विचार जे आहे पवित्र पोर्टलचं जे अल्गोरिदम आहे ते तुमचंच करेल। त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे भरपूर शुभेच्छा, तुमचं सिलेक्शन येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊ शकेल। त्याच्यानंतर वर्षा भिंगार दिवे यांचा हा प्रश्न आहे की सर सेकंड टेट कधी होईल।
अपेक्षा तर अशी आहे की सेकंड टेटची जी परीक्षा आहे ती याच वर्षाच्या शेवटपर्यंत होऊ शकेल, परंतु त्याच्यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की चालू असलेले जे शिक्षक भरतीचे राऊंड्स आहेत ते जेवढ्या लवकर संपतील तेवढ्या लवकर जे आहे सेकंड टेटची परीक्षा होईल। त्याच्यामुळे आपण सर्वजण प्रार्थना करूया की चालू असलेले राऊंड कंप्लीट व्हावे, जेणेकरून सेकंड टेटचा जो मार्ग आहे तो देखील मोकळा होऊन जाईल। त्याच्यानंतर पियुष स्वामी सर यांचा हा प्रश्न आहे की सर 9वी ते 10वी पहिल्या लिस्टमध्ये नाव होते, नंतर कॅन्सल झाले, केस औरंगाबाद कोर्टामध्ये केस टाकूनही यादीत नाव नाही आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड SC कास्ट आहे, टेटमध्ये मार्क्स 106 आहे, प्लीज मदत करा किंवा कॉल करा। तर सर जर असं असेल की आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि आपल्यापेक्षा कमी असलेल्या कॅन्डिडेटचं या ठिकाणी पोर्टल माध्यमातून सिलेक्शन झालेलं असेल तर तुमची जी तक्रार आहे ती व्हॅलिड आहे, कोर्ट तुम्हाला नक्कीच न्याय देईल। तरी देखील आपण माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे जे आहे आयुक्त कार्यालयाशी एकदा संपर्क करा, आपल्या जे समस्या आहेत त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगा, कदाचित तिथून जे आहे तुमच्या समस्येचं निराकरण होऊ शकेल। याच्यानंतर सलमान वकार सर जे की आमचे मित्र आहेत त्यांचा प्रश्न आहे सर मैंने भी केस डाला हुआ है और मेरा भी प्रॉब्लम सेम है, आपको तो पता है मेरे से कम मार्क्स का सिलेक्शन हुआ है मगर मेरा नाम लिस्ट में नहीं है, तो मुझे भी मिलना है क्या और किससे मिलना है? तो बिल्कुल सर सलमान सर आप जो है आयुक्त ऑफिस से मिलिए, क्योंकि दिक्कत यहाँ पर ये है कि उर्दू मीडियम की जो वैकेंसी है वो बहुत ही कम थी और जिसमें ऑलरेडी आपकी जो वैकेंसी है उसके ऊपर जो है एक कैंडिडेट का सिलेक्शन हो चुका है, इसलिए उर्दू की वैकेंसी यहाँ पे खाली नहीं है। इस वजह से हो सकता है कि आपके नाम के बारे में इन्होंने सोचा नहीं है, लेकिन फिर भी आप जो है एक मर्तबा आप आयुक्त ऑफिस से कांटेक्ट कर लीजिए, इंशाल्लाह आपको जो है जस्टिस मिल जाएगा। नामदेव शेळके सर यांचा हा प्रश्न आहे की ईद मुबारक सरजी, धन्यवाद तुम्हाला पण। सर मला 111 टेट स्कोर आहे आणि NTC ही कॅटेगरी आहे, लो विजन आहे, या यादीमध्ये 110 वाले हँडिकॅप पण दिसत आहे, तर पुढील यादीमध्ये काही संधी मिळेल काय? हो सर तुम्हाला संधी मिळू शकेल, कारण 111 मार्क्स हँडिकॅप दिव्यांग प्रवर्गासाठी पुरेसे आहेत, परंतु काय आहे की प्रत्येक कॅटेगरीसाठी जे आहे वेगवेगळं कट ऑफ आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी बारकाईने पाहाव्या। कारण आपण काय करतो की समजा आपण दिव्यांग प्रवर्गात आहे तर फक्त डायरेक्टली दिव्यांगच पाहतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला ह्या देखील गोष्टी पाहायला हव्या की त्यांचा विषय कोणता आहे, त्याच्यानंतर जे आहे त्यांची मेन कॅटेगरी कोणती आहे वगैरे वगैरे गोष्टी जर का सेम असतील आणि त्याच्यापेक्षा जर का आपले मार्क्स जास्त असेल तर मग आपण जे आहे तक्रार करायला मोकळे असतो। यानंतर जमीरुद्दीन सरांचा प्रश्न आहे की अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक। अल्हम्दुलिल्लाह सर उर्दू लिस्ट कब लगेगी 9 to 12 की? सर ज़मीर सर सबसे पहले तो आप लोगों को बोल दूं कि 9वीं से 12वीं की उर्दू मीडियम की कोई वैकेंसी पवित्र पोर्टल के ऊपर नहीं है, इसलिए वहाँ की जो लिस्ट है वो लगने का सवाल ही नहीं उठता है। रही बात 9th और 10th के कुछ वैकेंसीज थी जो कि ऑलरेडी फिलअप हो चुकी है। रामचंद्र पाटील सरांचा एक प्रश्न दिसतोय की रामचंद्र पाटील सर असं विचारत आहेत की रहमान सर वरील लिस्टमध्ये SCBC कास्टच्या वॅकन्सी यामध्ये फ्रीज केल्या आहेत का? या जागा ओपनमध्ये कन्वर्ट का केल्या नाही आहेत? प्लीज गिव मी। आता हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे। आपल्याला माहिती आहे SCBCचं जे रिझर्वेशन आहे ते सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आहे, त्याच्यामुळे SCBCचं सिलेक्शन या ठिकाणी व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु तरी देखील आपल्याला काही उमेदवार या यादीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याच्यामागचं कारण हे आहे की ही जी यादी आहे ती जुनी यादी आहे की ज्यावेळेस SCBCला रिझर्वेशन होतं आणि त्याच वेळेस या लोकांनी जे आहे कंप्लेंट्स केल्या होत्या, म्हणून त्यांना कोर्टाने न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे ते उमेदवार ती जी जागा आहे ती जी वॅकन्सी आहे ते डिझर्व करत होते। याच्या पुढे जे आहे SCBCचं सिलेक्शन होणार नाही हे निश्चित आहे। त्याच्यानंतर जीवन अंबुदारे सरांचा प्रश्न आहे सर कागदपत्रे पडताळणी कालावधी पद्धती या संदर्भामध्ये कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे। हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे। सर्वप्रथम तर ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। आपल्या हातून जे आहे भारताचं भविष्य व्यवस्थितपणाने घडावं अशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा। आणि राहिली गोष्ट कागदपत्रे पडताळणीची, तर आता या कॅन्डिडेट्सने एक काम करायचं आहे, आपलं सिलेक्शन ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे
त्या ठिकाणी जे आहे आपण प्रत्यक्षामध्ये संपर्क करायचा आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे त्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क करायचा आहे. त्यांच्याशी फोनवरून जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट माहिती करून घ्यायची आहे आणि त्यांनी सांगितलेल्या डेटवरती आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे. अगोदर जे आहे याच्यापूर्वी जेवढ्या याद्या लागल्या होत्या तेवढ्या प्रोसिजरमधून जे आहे प्रत्येक जिल्ह्यामधून एक पत्र इश्यू करण्यात आलं होतं. उदाहरणार्थ समजा मी परभणीला सिलेक्ट झालेलं आहे तर परभणीच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने एक दिवस ठरवला होता की या दिवशी जे आहे आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू. परंतु आता या यादीमध्ये 196 उमेदवार आहेत, म्हणजे उमेदवार कमी आहेत. काही जिल्ह्यामध्ये तर एकाच उमेदवाराची निवड झालेली आहे. त्याच्यामुळे त्या एका उमेदवारासाठी कदाचित पत्र ते इश्यू करणार नाहीत. त्याच्यामुळे आपण स्वतःहून या ठिकाणी जे आहे आपल्या संबंधित कार्यालयाशी संपर्क करा, त्यांच्याशी चर्चा करून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आहे निश्चित करा आणि दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण पोहोचा. आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यानंतर महेश कदम सरांचा प्रश्न आहे की प्रेफरन्स न भरणाऱ्यांना काहीच संधी नाही आहे का? तर नाही आहे, अजिबात त्यांना कोणत्याही प्रकारची संधी नाही. ज्यांनी प्रेफरन्सेस फिलअप केले नाही त्यांना ही संधी नाही आहे आणि ज्यांच्याकडे सर्टिफाईड कॉपी नाही आहे त्यांना देखील कोणत्याही प्रकारची संधी यामध्ये मिलणार नहीं है। इसके बाद कलीम शेख सर का सवाल है कि सर मुझे 115 मार्क्स है टेट में, कैटेगरी AWS 9 to 10 के लिए एलिजिबल हूँ लेकिन सिलेक्शन नहीं हुआ है। 115 से भी कम मार्क्स वाले स्टूडेंट सेलेक्ट हुए हैं, कैसे, या फिर मैं अब क्या करूं? तो सर अगर से आपने बिल्कुल वेरीफाई कर लिया है कि AWS की कैटेगरी है और हॉरिजॉन्टल कैटेगरी भी सेम है और आपका और उनका सब्जेक्ट भी सेम है, अगर ये सिचुएशन है और आपसे कम मार्क्स वाला कैंडिडेट अगर से सिलेक्ट हो गया है तो आप जो है आयुक्त ऑफिस से कांटेक्ट कीजिए, इंशाल्लाह आपको जो जस्टिस है वो मिल जाएगा, वहाँ से आपका सिलेक्शन हो जाएगा। याच्यानंतर शशी बी सरांचा एक प्रश्न आहे। सर्वात पहिल्यांदा त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर खूप खूप आभारी आहे, तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्याने असं विचारलेलं आहे की 50% अपडेट द्या सर। 50% आपल्या सर्वांचं दुर्दैवच मानायला पाहिजे की आपल्याला या यादीपर्यंत जे आहे 50% जागा कन्वर्ट झालेल्या पाहण्याची इच्छा होती, आपल्या सर्वांचीच इच्छा होती, परंतु अनफॉर्च्युनेटली ती जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट होऊ शकलेली नाही आहे आणि अजूनही परिस्थिती जैसे थे आहे। कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आपणही मंत्रालयामध्ये पाहिजे त्या प्रमाणावरती पाठपुरावा करू शकत नाही आहे। तरी देखील आपल्यापैकी बरेचसे अभियोग्यताधारक जे आहे सातत्याने 50%च्या जागा कशा पद्धतीने पवित्र पोर्टलला परत येतील त्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांच्या कार्याला आपल्या शुभेच्छा आणि आपण नक्कीच पाहू की 50%च्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येतीलच। त्याच्यानंतर अंजुम अफरोज यांचा प्रश्न आहे, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक सर। अल्हम्दुलिल्लाह, इसमें EWS और CTET रिज़ल्ट ऐड कर सकते हैं क्या? तो देखिए मैम, सबसे पहले तो आपको बोल दूँ कि पवित्र पोर्टल के ऊपर जो प्रोफाइल अपडेशन का चांस है वो अभी नहीं है, इसलिए ना हम हमारी कैटेगरी ऐड कर सकते हैं और ना ही CTET या TET के मार्क्स ऐड कर सकते हैं। जब भी कभी प्रोफाइल अपडेट का यहाँ पे अपडेट आएगा तो हम इंशाल्लाह अपने वीडियोज़ के ज़रिए आप लोगों तक इन्फॉर्मेशन पहुँचा देंगे। रामराव खिल्लारे सरांचा एक प्रश्न आहे की सर 9 to 12 विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत का अजून? तर नाही आहे सर, एकही जागा आता शिल्लक राहिलेली नाही आहे। जेवढ्या जागा होत्या त्या सर्वच्या सर्व ज्या आहेत त्या फिलअप करण्यात आलेल्या आहेत। आता जेवढ्या जागा असतील त्या सर्वच्या सर्व जागा मुलाखतीच्या असणार आहेत। त्याच्यानंतरचा प्रश्न कृणाल पित्तळ यांचा आहे, सर ज्या कॅन्डिडेटचा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन राहून गेलं होतं त्या कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशनविषयी काही अपडेट असतील तर प्लीज कळवा। नक्कीच सर, सध्या अजून नवीन रजिस्ट्रेशनचं कोणत्याही प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी नाही आहेत। जेव्हा केव्हा चालू होईल मी नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे शेख सरांचा, ईद मुबारक सर। अल्हम्दुलिल्लाह, मैथ साइंस DED BSc TET CTET 18-19 पास स्टूडेंट आल्सो टेट इन 2017 इन उर्दू मीडियम कैंडिडेट से रिलेटेड वीडियो बनाए प्लीज़। जी सर, ज़रूर हम जो है उर्दू के लिए एक स्पेशल वीडियो आप लोगों को डेडिकेट करेंगे। तर मित्रांनो, हे होते आपल्या सर्वांचे प्रश्न।
जे की पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये यादी लागलेली आहे, त्या यादीच्या संदर्भामध्ये याच्या व्यतिरिक्त जे आहे अजून आपल्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, कुशंका असतील तर आपण नक्कीच कमेंट्स करावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेल.